हाय गाईज, आता आम्ही चाललोय मित्रांसोबत दमनला फिरायला. आमचा अख्खा फॅमिली ग्रुप, वाडा ग्रुप आणि 2 गाड्या पुढे गेल्यात. आमची गाडी एक मागे आहे. स्टेला आम्ही इथं थांबलो होतो आणि हा आम्हाला रूम रात्री होतो, त्याच्यामुळं आम्हाला जास्त चांगला रूम घेता आला नाही. त्याच्यामुळं आम्ही हा रूम होता आमचा, पाहू शकता. पण आता त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळं आम्ही आता दुसरा रूम त्याहीच आम्हाला शिफ्ट करून दिलेला आहे. तोही तुम्हाला रूम दाखवतोय. त्याच्याच साईडला आम्हाला रूम दिलेला आहे आणि तिथे सेम आहे, फक्त इथे टापटीपपणा चांगली आहे आणि स्वच्छ रूम आहे इकडच्या पेक्षा. कारण आम्ही रात्री आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला समजलं नाही. आता आम्ही काही मॅनेजमेंट करून दिलं, चांगला रूम दिलेला आहे. बाथरूम पाहू शकता, झोपण्यासाठी गाड्याही ठेवलेल्या आहेत काही, आता जेवण बनवण्यासाठी. मुलांना हाही रूम आवडला नाही आणि त्याच्याच साईडला त्याही दुसरा रूम बघितला आहे. हा रूम एकदम क्लासिक आहे, जसा पब असतो ना तसा रूम आहे. डिस्कस चालू आहे, मांडवणी चालू आहेत. मांडवणी पाहू शकता. अजय शिनारे मॅनेजमेंट करतील, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते आमचे एकदम मॅनेजमेंटचे भाषे आहेत. हा बघा रूम, रूम स्पेस आहे, बसण्यासाठी जागा सुद्धा आहे. रूम पाहू शकता. आता आम्ही थोड्याच वेळात व्ह्यू बघण्यासाठी जाणार आहोत. दमन बीच, देवका बीच हा फेमस आहे आणि बाहेरचे पर्यटक सुद्धा या बीचला फॉलो करत आहेत. मेनू कार्ड पाहू शकता आपण. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमचा नाश्ता आता आलेला आहे. घसरून पडलेत कारण ते रात्री जेवले नाही ना, त्याच्यामुळे ते आता ऐकणार नाही. सकाळीच म्हणता काम काढू. बिल मॅनेजमेंट गणेश ब्रो बिल्स मॅनेजमेंट करत आहेत ते. आता आम्ही जाणार आहोत देवका बीच फिरण्यासाठी. आता आम्ही पायी कारण आमची गाडी नेण्यासाठी पण आम्हाला चान्स होते, पण आम्ही काय सांगितलं की आम्ही पायी जेवढं जाऊ तेवढं आम्हाला व्ह्यू बघण्यासाठी मजा येईल. त्यामुळे देवका बीच दाखवतोय बघा. पाणी किती खोल असेल, राहुल बोलतोय का रफ्तार का सोगत आहे, म्हणजे खूप वेगाने पाणी धावत आहे ना, त्याच्यामुळे तो असं गोव्याला जसं फॉरेनर पाहतो ना, असं आमच्यात एक फॉरेनर आजचेच भाऊ आहेत. बघा तुम्ही यूट्यूब फॉरेनरच्या मिनी कॉपी बघा. अजय आमच्या ग्रुपचं नाव टाकण्यासाठी बघा, पाहू शकता. वाडा ग्रुप नाव तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर वाडा ग्रुपच्या समोर फोटो काढणार. सर्व आमचे ग्रुप मेंबर येणार आहेत. अजय सिनारे ते बोलले की सिग्नेचर पण लागेल माझी आणि त्यांची सहाय्य. माझे मित्र आता फोटो शूट करणार, त्यामुळे मी पण आता फोटोच्या आसपास करणार. एकीकडे व्ह्यूजसाठी फोटो काढण्यासाठी भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढे चाललंय. पुढे चांगलं स्पॉट आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथे
खाण्यासाठी काहीतरी त्यासाठी आम्ही सामान घेण्यासाठी चाललेलो आहेत. आता आम्ही मटन शॉपवर आलेलो आहोत आणि मच्छी भेटली नाही म्हणून मटन घ्यायला लागलं आम्हाला. चिकन तर ऑलरेडी आम्ही काल नेलेलं आहे, तोच राहिलेला आहे. तो चिकन वेगळा आम्ही फ्राय करणार आहोत आणि आता मटन घेऊन आता जेवण बनवणार आहेत. आज वाजले 2 तास आम्ही दमणमध्ये हिंडत होतो मच्छीसाठी. मच्छी कुठंच भेटली नाही. सर्वजण सांगतात की 4 नंतर शॉप चालू होतात मच्छीचे, त्यामुळे आम्ही आता दुपारच्या ह्याच्यात मटन घेऊन जाणार आणि जेवणात लेग पीस घेतला आहे. अच्युत बघतो एका कच्चा खाण्याचा विचार आहे का काय अच्युतचा. बघू शकता शॉप, चिकन मटन शॉप. चिकन पण आहे, मटन पण आहे, दोन्ही आयटम आहे तिथे. आता चाप मागतोय का डोक्याला चाप लावतो लेडीजच्या, ते चाप पाहिजेत का बकऱ्याचे चाप पाहिजेत. आणि आता वशलतोय बघा, खूप लाजलो आहे रे या. तुला श्रावण आहे आणि काल घसरून पारला होता हाच एकटाच. 2 किलो चिकन एकटा निघाला असेल ना, आज श्रावण करतोय. काय बोलायचं आता त्याला. फायनली आता मटण घेऊन चाललोय आम्ही आता आमच्या रूम वरती. आराम लय दमलोय. इकडे जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे. पोरंही कामं करतात. पंजाबी हमारा पंजाब का छोकरा. लेवल लेवल. मला बोललो होतो काल आमचं चिकन जास्त घेतलेला आणि राहिलेला, आज त्याला आम्ही फ्राय करून खाणार. प्रसन्न पाटील आज चिकन तळण्यासाठी. त्यांची पण खूप सहायता झालेली आहे, कारण सामान आणण्यापासून आणि चिकन बनवण्यापासून सर्व काही ते करत आहेत. सर्वही केलं तर होणार. ग्रुपमध्ये सर्व कष्टाळू पोरं पाहिजेत आणि ते कष्टाळू पोरं आहेत आमची, असं नाही आहेत. आणि सकाळपासून मच्छी खाण्यासाठी आमची तळमळ होती. मच्छी काय भेटली नाही. आता दुपारी तर आम्ही मच्छीचा शोधत जात होतो, मच्छी काय भेटली नाही. आम्हाला मटण भेटला. आता आम्ही मच्छी संध्याकाळी सांगितलं होतं आणि आता आम्हाला मच्छी भेटेल. मला तर वाटतं भेटेलच, कारण इतका मोठा समुद्र आहे बोलल्यावर आपल्याला भेटेल. आणि आम्ही आता चाललोय गाडी ऑन. नेक्स्ट टाइम मच्छी टाईम. मच्छी बघण्यासाठी आलो होतो, पण आम्हाला आता जे स्पॉट पाहिजे होता आणि तो स्पॉट भेटलेला आहे. बघा कलरफुल घरं असतात तिथे. आम्ही मच्छीच्या शोधात आलो. खूप जणांना विचारलं, पण जो तो लोकेशन रॉंग सांगत आहे. काही समजतच नाही काय करावं. असं वाटतं आज पण चिकन खायला लागेल का काय, कारण कंटाळा आलाय चिकन खाऊन. आम्हाला मच्छी हवी आहे आणि मच्छीच पाहिजे. ब्युटिफुल सिटिंग मला खूप आवडली. तुम्हाला पण आवडेल. नक्की विजिट काढा दमण सिटीला. काका मच्छीचे दुकान कुठे आहेत? आता काकाही सांगितलं आहे. ओके ओके काका, थँक्यू काका, आभारी आहे तुमचा. आणि काकांना पण धन्यवाद सांगितले आहेत, कारण काकाने तर सांगितलं आहे. बघू आपण 4 लोक इथं आपल्याला रॉंगच सांगितलं. आता काका काय देव माणूस आहेत का बघू. काकांना 2 थँक्यू, 1 धन्यवाद. काय तर दिस इज द पॅलेस, ब्युटिफुल पॅलेस. व्ह्यू पण खूप चांगला झाला आहे. गाडी चालून कंटाळलं. आता शेवटी पायी चालायला लागलं, कारण का हा काका बोलला तिकडे जा, तो काका बोलला इकडे जा. गाडी फिरून फिरून तर दमलोय आणि आमच्यामुळे ट्रॅफिकही जाम झाली. त्याच्यामुळे आम्ही आता गाडी फिरवण्याच्या पेक्षा पायी गेलेलं चांगलं होईल, कारण मच्छी मार्केट आहे ती कन्फर्म आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळं आम्ही आता आहे ना पायीच चालवणार आणि पायीच बघणार. भेटेल आम्हाला वाटतं. मला तर काका तिथे त्या लोकेशनला सांगत होते, 100% तिकडेच असणार.
हाऊस सारखा बनलेला आहे. फायनली मच्छी मार्केट भेटलंय. मग कोल्लिंबाई कुठे गेली? कोल्लिंबाई दिसत नाही. वरती आहे का रे? वरती आहे, मला तर वाटतं वरती आहे. पाहू शकतो त्यांची मच्छी ठेवण्यासाठी बस सामग्री वाकट्या वाढत ठेवतो. वरती आहे मच्छी. दमनला जसं आपल्या इकडे मच्छी मार्केट आहे तसं नाही आहे. काही बिल्डिंगमध्ये मच्छी त्यांची काढत ठेवलेलं आहे. सकाळपासून मच्छी खाण्यासाठी आतुरता काढली पोरा आणि मच्छी सगळी भेटलेली आहे. आता आम्ही मांडवली काढणार आहे. मला काय पाहिजे ते आम्ही घेणार आणि त्या आयुष्य बोलून घेणार. आणि इथे नाही पटली तर सेकंड फ्लोअरला पण आहे मच्छीचं काहीच ठेवलेली वाटतं. बघू शकता सेम ते केले पण फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे. जसं जसं वरती येतं तसं तशी मच्छी चांगली भेटते. खाली बघू शकतो वाटा घेऊ रांडी पोरांना फर्स्ट फ्लोअरला पण नाही पटलं, सेकंड फ्लोअरला पण नाही. फ्लोअर संपलं. फ्लोअर संपत आलेले आहेत पण आपल्याला काय मच्छीच पण पडत नाही. एकदाशी घ्या आपण घ्या भेटले आता मच्छी तर नको करतात. मार्केटचा रेट पाहून मुलांनी तोंडं पाडलेली आहेत कारण मनासारखी मच्छी नाही भेटत. जिथे स्वस्त मच्छी आहे ती कमीत कमी 300 रुपयेपर्यंत देतात आणि चांगली मच्छी आहे तिचा रेट आहे 600 रुपये. त्याच्यामुळे पोरांना पडलेलं आहे सेकंड फ्लोअर. आता काय होणार वरती जाऊन काले आले तर आता हे कमी नाही करणार लोक. मला माहिती आहे आता ह्यांना फिक्स रेट होणार त्याच्यामुळे यांना वरती जायचं नव्हतं. जे होतं ते खालीच घ्यायचं. आवडते 500 बोललं नाही म्हणतं 500ला देतील. मला वाटतं 500 रुपये देतील. इथं 50चा वाटा नाही, इथं 500चा वाटा आहे. मोठी कोलंबी त्यांना पोछा बोलतात आपल्या इकडे मराठी माणूस. दुसरं काय बोलतात ते आपल्याला माहिती. आणि आपली कोलंबी पापलेट पण आहेत. इच्छा नाही पापलेट खायची, कोलंबीच खायचं. मार्केट VIP दिसतोय मला कारण प्लस बिल्डिंगमध्ये आणि येण्या जाण्यासाठी लिफ्ट पण मस्त ना. आणि आम्ही आलो तर त्या साईड राऊंडशी आलो आणि जाताना आम्ही समोरच्या एंट्रीशी जात आहोत. आम्ही देवका बीचच्या समोर आमचा रूम आहे त्याच्यामुळं आम्ही या एरियात आलोच नाही. पण खरा मार्केट आहे हाच एरियामध्ये मार्केट आहे. तुम्हाला कपड्यापासून मच्छीपासून दारूपासून तुम्हाला काहीतरी वगैरे साहित्य लागेल ना ते सर्व इथेच आहे. इकडे हा लोकेशन थोडा तुम्हाला 8 किलोमीटर अंतरावर आहे. खूपच आहे. खाण्याची बेल नाईट व्ह्यू थोडं रिमझिम पाण्यात मग खाण्यात खूप मजा येणार. मला एकच पटलं पोलीस स्टेशन पॅलेस आहे. तिकीट घुमणार. लहान मुलांसाठी कपडे पाहिजे असते, लेडीजसाठी कपडे जास्त. लेडीजसाठी मला तर वाटतं की ते कपडे आहेत 150 ते 200 रुपये. 150 ओनली 1. फुटबॉल जर्सी पण आहेत वाटतं. जास्त लेडीज आहे. जेंट्ससाठी मला तर अजून तर दुकान जास्त दिसलं नाही. लेडीज खूप खर्च करते ना त्याच्यामुळे लेडीजसाठीच अवेलेबल आहेत मला तर वाटतं. आतमध्ये जातं तसं तसं नवीन नवीन आपल्याला बघायला भेटतंय. भाजी मार्केट पण इकडेच वाटतंय मला. हा भाजी घ्यायची आपल्याला आणि आम्हाला भाजी पाहिजे होती आजच्या संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि भाजी या काकांकडे भेटेल आम्हाला. ते स्वतः काढून घे तुला काय पाहिजे असेल ते कारण ते बोलतात काढून पण येऊ शकतो.
काका बोलला तुम्हाला काय चांगलं हवं आहे ते घेऊ शकता. इकडचे लोक खूप समजूतदार आहेत, आपल्यासारखे आहेत. तुम्हाला किती पाहिजे तेवढं घेऊ शकता ते सांगत आहेत. फायनली झालं आहे आमचं. आम्हाला थोडंच सामान पाहिजे होतं कारण आमचा उद्या घरी जाण्यासाठी आमचा आजच लास्ट स्टे आहे. उद्या सकाळी आम्ही थोडं फिरणार, स्पॉट बघणार आणि मग जाणार. भाजी घेतलेली आहे आम्ही. आता आम्ही चाललो आहे आमचा गाडीकडे. मच्छी घेतली, भाजी घेतली. आता आम्ही डायरेक्टली जाणार आमच्या रूममध्ये. आम्ही आता ऑर्डर देऊन गेलो होतो मक्यांची. काकांना 3 मक्के सांगलेले, कारण दुसरं माझे मित्र आहेत ना, तर कुठं काय झालं ते माहीत नाही. मग आम्ही ते थंड होण्यापेक्षा तिघांना 3 सांगून ठेवले होते आणि ते फायनली रेडी झालेत. काकाई भूक पण तेवढीच लागली, कारण आम्ही आता संध्याकाळी जेवलो. त्यानंतर आम्ही काहीच नाश्ता वगैरे कायला केला नाही, कारण मॅनेजमेंट आम्हालाच करायला लागतो. त्यांच्यामुळे आम्ही काही नाश्ता केला नाही. आता मक्के खाणार आणि पोट भरणार. आता मिठ्ठा या मका खायला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही जाणार हे राहिलेले स्पॉट पाहण्यासाठी आणि आता सर्व रेडी झालेले आहेत. पाहू शकतो. नेक्स्ट स्पॉट दाखवेल. आम्ही दुसरे स्पॉट बघण्यासाठी मोती दमनला चाललो आहे सर्व मित्र. तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्पॉट दाखवतो. आणि स्वीट्स वगैरे काय घ्यायला घेतलेला होता. चांगल्या क्वालिटीचं स्वीट्स भेटतं आहे. त्यांचा ब्रँड आहे JK ब्रँड म्हणून, पाहू शकतो तुम्ही. JK स्वीट्स खूप चांगला आहे, एकदम गोड लागतो. तर पोराला चॉकलेटा पाहिजे होती, तिथे आम्हाला स्वीट्स वगैरे काय घेतलं तिथे आम्ही ते घेतले. आणि चॉकलेटा पाहिजे होती त्यासाठी आम्ही या कलेक्शनला आलो घेण्यासाठी. आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही जाऊ स्पॉट बघण्यासाठी. थँक्यू बाय. बोला. आणि नेक्स्ट स्पॉट आहे मोती दमन बीच. मोती दमनमध्येच जो आपण दुसरं पहिला स्पॉट बघायला एका बीच. आता मोती दमन तिथे लाईट हाऊस आहे, चर्च आहे आणि कलरफुल हाऊस पण आहे. आपण ते बघू नंतरच्या पार्ट. आमचा लास्टचा दिवस होता फिरण्याचा आणि आज पाणी खूप आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय का स्पॉट आमच्या इथेच राहणार आहेत वाटतं. कारण आम्ही स्पॉटसाठी जात होते, पण पाणी एवढं आले की आम्हाला छत्री पण धरायला हिंमत नाही. कारण पाणीचा वारा आणि पाणी दोन्ही आल्यामुळे आम्हाला तर थांबावं आणि घरी जाण्यासाठी खूप वेळ होईल, म्हणून आम्हाला लवकर निघायला लागेल. तरीसुद्धा आम्हाला जेवढे काही स्पॉट बघायला भेटतील तेवढे आम्ही बघू आणि मगच जाऊ. कारण आम्हाला दमनला स्पॉट बघण्यासाठी येवायचं होतं आणि त्यासाठी आलो आहे. पण आता बघूया किती स्पॉट बघून होतात तेवढे मी या ब्लॉगमध्ये टाकेन नक्कीच. पाहू शकतो हा एक स्पॉट आहे महादेवाची मूर्ती जवळचा आणि खूपच मोठी आहे. त्याच्यामुळे आज सोमवार पण आहे आणि महादेवाचं दर्शन श्रावणी सोमवार आहे प्लस ते लोक आले.
पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे. कारण ज्या ज्या स्पॉटला आम्ही जातो त्या त्या स्पॉटला पाणी येतोय, मग तिथून आम्हाला लवकर निघायला लागतो. चलो अभी लाईट हाऊस एरिया में आणि आम्ही तुम्हाला बोलवतो काहीच लाईट हाऊससाठी जाणार आहोत. आणि समोरच लाईट हाऊस आहे, पाहू शकता तुम्ही. आणि साईडलाच दमनचा स्पॉट आहे, किल्ला आहे खूप. आणि आम्हाला आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये जायला आम्हाला टाईम नाही, त्याच्यामुळे आपण तुम्हाला बाहेरूनच दाखवतो किल्ला, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. काहीच आम्हाला टाईम झाल्यामुळे आम्ही जास्त काही पॉईंट बघू शकलो नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला घरीच जायला लागेल, कारण जास्त टाईम नाही. 2 वाजायला आलेले आहेत आणि ते 6 म्हणजे 9 9:30पर्यंत जाऊ आम्ही. बाय. चला आता एवढेच पॉईंट बघितले आणि आता आम्ही बाय बाय दमन करतोय. आता डायरेक्टली थेट पनवेलला निघणार. बाय.